चला आज साऊथ इंडियन पद्धतीने कसे डोहाळे जेवण पार पडले ना ते तुमच्यासोबत शेअर करते. तसे माझे ब्लॉग ना टायमिंगला येत नाहीयेत, सगळेजण खूप जास्त मिस करतायत समजतंय, पण थोडा प्रॉब्लेम चालू आहे. लवकरच ना आपले डेली ब्लॉग चालू होते. आता साऊथ इंडियन म्हटलं ना सुपारीला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते, त्यामुळे ना सुपारीची फुले सुद्धा आणलेली होती. आणि मिठाई म्हणताल तर सगळी मिठाई ना मोठ्या मोठ्या साईज मध्ये होती. तसं मी ना स्वतःला जरा लकीच समजते, कारण का आता सगळ्या गोष्टी ना मला अनुभवायला भेटतात. मला ना पहिल्यापासूनच ना नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याची ना जरा जास्तच उत्सुकता असते. तसं आम्हाला ना जास्त काय माहित नव्हतं, त्यामुळे आम्ही साईडला उभा राहून व्हिडिओ काढण्याचंच काम करत होतो. बाकी चिवतायचं काय चाललंय ना ते तुमच्यासोबत शेअर करते, थांबा. कोणाचं काय जरी चालू असलं ना तर ह्या चिवतायचं खेळणंच आपलं चालू असतं. आणि ती खेळत होती ना त्यामुळे ना मी जरा जास्तच आनंदी होते. म्हटलं बसले एकटीच खेळत, मला डिस्टर्ब करायला काही यायची नाही आता ती. तसं एक एक करून ना मिठाई सजवायचं टेबलवर काम चालू होतं. नंतर नावाच्या ना चकल्या सुद्धा बनवलेल्या होत्या आणि त्यातल्या गोलवाल्या चकलीमधून ना बघायचं काम करायचं असतं वाटतं. आता सुरुवातीपासून आईच दिसत असेल ना व्हिडिओमध्ये, थांबा बाबा सुद्धा दाखवतो. तर हे आहेत आमचे दाजी, एकदम दिलदार मनाचा माणूस. आणि यांची मावशी तर बोलते देव माणूस आहे, असं खोटं नाहीत बोलत, कारण खूप छान स्वभाव आहे यांचा. आता इथे मिठाई चारायचं काम चालू झालेलं होतं, पण चिवताय ना आधीच चकली घेऊन बसलेली होती. आणि कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त गोंधळ ना फोटो काढण्यासाठी उडालेला होता. आता आम्हाला पण जास्त काही परंपरा माहित नसल्यामुळे जे जसं सांगाल ना तसं करायचं काम चालू होतं आमचं सुद्धा. तसं डोहाळे जेवण ना सगळे एकत्र असल्यामुळे खूपच छान झालेलं होतं. आणि इथे आमची वर्षाताई सुद्धा ना पेटी पॅक चॉकलेट घेऊन आलेली होती. म्हणे तुला जे आवडतंय ना ते खा. पण एवढ्या प्रकारची चॉकलेट बघून ना आमची ननंदबाई जरा गोंधळली बरं का. मग काय तिचं फेवरेट एक चॉकलेट तिनं घेतलं आणि सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं. जेवण केल्यानंतर ना आईकडे घालवण्याची परंपरा ती सुद्धा ना चालू झाली. तसं एका दिवसातच रिटर्न यायचं होतं, पण सगळे असे रडत होते की तिनं ना 4 महिन्यासाठी चालले. आणि तिनंच काय आमची मायाताई सुद्धा ना खूप जास्त रडली बरं का.